सध्या शरद पवार हे साई मंदिर परिसरात पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे सध्या राष्ट्रवादीचं शरद पवार गटाचं अधिवेशन तिथे होतं आहे आणि आता सध्या साई मंदिर परिसरात साईबाबांच्या दर्शनासाठी शरद पवार पोहोचले। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। शिर्डीतले शरद पवार साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। साई मंदिर परिसर हा आपण पाहतोय या ठिकाणी। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं सध्या शिर्डीत अधिवेशन सुरू आहे। 2 दिवस सध्या ते या शिबिरासाठी अधिवेशनासाठी शिर्डीत आहेत आणि अशातच सुप्रिया सुळे यांच्या सोबत शरद पवार सध्या साई मंदिर परिसरात पोहोचलेले आहेत। साईबाबांचं दर्शन ते घेणार आहेत। थेट दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य शिर्डीतले। कालच अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीच्या शिबिरात केलेलं होतं। त्यावरून एकीकडे रान उठलेला आहे। जोरदार टीका जितेंद्र आव्हाडांवर होती आणि अशातच शरद पवार आज थेट साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। शिर्डीतल्या साई मंदिराचा हा परिसर आहे। पोलीस बंदोबस्त सिक्युरिटी या ठिकाणी आपल्याला पाहता येते। चला चला तू पुढे चला। शरद पवार थोड्याच वेळात साईंचं दर्शन घेतील। संपूर्ण साई मंदिराचा परिसर आपण पाहतोय। या परिसरातूनच सध्या शरद पवार लेक सुप्रिया सुळे यांच्यासोबत साईबाबांच्या दर्शनासाठी जात आहेत। 2 दिवस शिबिरासाठी म्हणून शरद पवार शिर्डीत आहेत आणि अशातच आज सकाळी शरद पवार साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। कालच शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। टीका जितेंद्र आव्हाड यांच्यावर होतीये आणि आता या सगळ्या संदर्भात शरद पवार काही प्रतिक्रिया देतात का याकडे लक्ष असेल। थोड्याच वेळात शरद पवार साईबाबांचं दर्शन घेतील। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अधिवेशनासाठी शिबिरासाठी म्हणून 2 दिवस शरद पवार शिर्डीत आहेत आणि अशातच आत्ता थेट साई मंदिरात शरद पवार पोहोचलेले आहेत। सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत आहेत। साईबाबांचं दर्शन शरद पवार घेणार आहेत। काल जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता जोरदार टीका जितेंद्र आव्हाडांवर होती। अगदी अजित पवार गटानं सुद्धा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। अशातच त्या वक्तव्यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देत आहेत याकडे खरं तर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण भाजपकडून आणि शिंदे गटाकडून सुद्धा शरद पवारांनी अशा वक्तव्यांना रोखावं अशी मागणी करण्यात आलेली आहे। अजित पवार गटानं तर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे आणि अशातच आज थेट सकाळीच शरद पवार सुप्रिया सुळेंसोबत साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। साई मंदिरातली ही दृश्य आपण पाहतोय। काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार आता साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। ही थेट दृश्य साई मंदिरातली। नववर्षाला सुरुवात झालेली आहे। अशातच शिर्डीतच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं 2 दिवसाचं शिबिर होत आहे। त्यासाठी शिर्डीत शरद पवार होते आणि आज सकाळीच ते थेट साईंच्या दर्शनासाठी पोहोचले।